वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेचा निर्लज्जपणा समोर, पश्चाताप होतोय का? लोकशाही मराठीच्या प्रश्नाला राजेंद्र हगवणेंचं निर्लज्जपणाचं उत्तर. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेसह दीर सुशीललाही अटक. पहाटे 4:30 वाजता पोलिसांची कारवाई. अटकेपूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. कसपटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकी दिल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. मुंबई नाशिक हायवेवर इगतपुरी जवळील जिंदाल कंपनीची आग. चौथ्या दिवशीही धुमस्तीच. कंपनीच्या आजूबाजूची 4 गावं रिकामी. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. मुंबईसह राज्यात जोरदार पावसाची शक्यता. पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतील नालेसफाई आणि सफाई कामगार वसाहतीची पाहणी करणार. दुपारी 2 वाजता पाहणीला होणार सुरुवात. धुळे शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरण. संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबित. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कारवाई. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी आमदार नरेंद्र दराडे आज शिवसेनेत प्रवेश करणार. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. महाराष्ट्रातील अहिल्यानगरचे सुपुत्र संदीप गायकर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद. अकोलेतील ब्राह्मणवाडा येथे आज त्यांचं पार्थिव आणलं जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.